छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामकाजाचा विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे आयुक्त जी श्रीकांत यांनी सविस्तर आढावा घेतला आहे। प्राधिकरण क्षेत्रातील 313 गावांचा नियोजित विकास आणि ई-ऑफिस प्रणाली, घनकचरा व्यवस्थापन, गुंठेवारी प्रस्ताव आणि नागरिकांच्या तक्रारी निवारणासह विविध विषयांवर त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्यात। छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत आयुक्त जी श्रीकांत यांनी प्राधिकरणाच्या पायाभूत सुविधांचे नियोजन, GIS मॅपिंग आणि सर्वसमावेशक विकास कामांचा आढावा घेतला। प्राधिकरण क्षेत्रातील 313 गावांमध्ये दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी, महसूल, जिल्हा परिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांच्या निश्चित करण्यावर भर दिला। 1 ऑगस्टपासून प्राधिकरणाचे सर्व कार्यालयीन कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे सुरू करण्याचे निर्देश देत आवश्यक तयारी तातडीने पूर्ण करण्यास सांगितले। वेरूळ घृष्णेश्वर मंदिर परिसरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदाराची निवड, आपल्या सरकार पोर्टलवरील तक्रारीचं वेळेत निवारण, 7 दिवसांपेक्षा अधिक देयके प्रलंबित राहू नयेत याची दक्षता, तसेच गुंठेवारी प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला। याशिवाय प्राधिकरणाच्या स्वतंत्र कार्यालयासाठी किमान 2 एकर शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। बैठकीस महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, महानगर उपायुक्त लखीचंद चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तसेच मसिया, क्रेडाई आणि CSN फर्स्टचे प्रतिनिधी उपस्थित होते।